आज कन्नापूर येथील कीर्तन महोत्सवानिमित्त या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवलेली आहे. काय सांगणार आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये? सर्वप्रथम आपल्या या परिसरातल्या सर्व विविध दैनिकांमध्ये विविध माध्यमांमध्ये काम करणारे माझे सर्व पत्रकार भावांनो, आपलं सर्वप्रथम मी या कीर्तन महोत्सव संयोजन समितीच्या वतीनं आपले खूप खूप आभार आणि स्वागत करतो. खरं म्हणजे ही पत्रकार परिषद आणि आपल्या सगळ्यांना निमंत्रित करण्यापाठीमागची भूमिका ही प्रामुख्यानं ही आहे की हा कीर्तन महोत्सव मागच्या 3 वर्षापासून संत तुकाराम महाराजांच्या विजेच्या निमित्तानं एक शेतकरी कीर्तन महोत्सव म्हणून कन्नापूर आणि त्या परिसरातल्या 11 गावांनी सुरुवात केलेला होता. आज 4थ्या वर्षी हा कीर्तन महोत्सव सुरू होत असताना मला आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद होतोय आणि आपल्या परिसरासाठी सुद्धा आनंदाची गोष्ट आहे की 25 गावं प्रत्यक्षपणे सहभागी आहेत आणि 25 पेक्षा जास्त गाव आज सहभागी होत आहेत आणि होण्याची इच्छा पण प्रदर्शित करत आहेत. या सगळ्या बाबीमागचं मुख्य कारण असं आहे की ज्या संत तुकाराम महाराजांनी, ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी या महाराष्ट्राच्या नाही तर संबंध देशाच्या मातीमध्ये जो संतांच्या संस्कृतीचा वारसा मोठ्या प्रमाणे रुजवला आणि विशेषतः ज्या शेतकऱ्यांच्यासाठी खरी कर्जमाफीची गोष्ट आपण आज देशभरामध्ये करतोय, परंतु त्या काळामध्ये एका सावकाराच्या घरामध्ये जन्माला आल्यानंतर सुद्धा समाजामध्ये जे दारिद्र्य आणि जे काही दुष्काळानं सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती आणि अशाही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आपण आता त्यांच्या व्याजाची रक्कम आणि व्याजाच्या दंडाची वसूल करणं उचित नाही आहे अशी भूमिका त्या काळामध्ये संत तुकारामांनी घेतली आणि स्वतःच्या वडिलांनी सावकारीमध्ये घेतलेले गहाण खतं आणि वह्या ह्या स्वतःच्या वाट्याला आलेल्या नदीमध्ये बुडवल्या आणि पहिली कर्जमाफी देण्याचं काम ज्या संत तुकाराम महाराजांनी केलं आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकरी हित कसं महत्वाचं आहे, समाजाचं हित कसं महत्वाचं आहे हा संदेश आपल्या केवळ अभंगातून नाही, केवळ गाथेतून नाही तर कृतीमधून दिलेला हा कृतिशील असा हा संत तुकाराम महाराजांचा संत त्यांच्या विजेच्या निमित्तानं आज जो शेतकरी वेगवेगळ्या समस्यांनी ग्रासलेला आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांना तुकारामांच्या अभंगाप्रमाणे, तुकारामांच्या गाथेप्रमाणे शेतकरी एकजूट व्हावा आणि नाताळाच्या माती हाणू काठी या उक्तीप्रमाणे जर आमचे काही प्रश्न असतील तर ज्या पद्धतीनं विठ्ठलाला सुद्धा भांडलेले तुकाराम महाराज त्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी सुद्धा या नैसर्गिक आपत्तीमध्ये सुद्धा कुठलीही हिंमत खचू नये, नैसर्गिक संकटाला सामोरं गेलं पाहिजे आणि जे काही आसमानी संकट आहेत त्याला सुद्धा सामोरं गेलं पाहिजे आणि जर सुलतानी संकट असतील, जर शासनकर्त्याची धोरणा भूमिकेची संकट असतील तर त्याच्या विरोधामध्ये लढलं पाहिजे असा संदेश त्या काळी देणाऱ्या संत तुकाराम महाराजांच्या विजेच्या निमित्तानं हा शेतकरी कीर्तन महोत्सव जो आयोजित केलेला आहे तो कीर्तन महोत्सव उद्याच्या 28 तारखेला त्याचं उद्घाटन होणार आहे. याचे उद्घाटक म्हणून खरं म्हणजे जे किरण माने आहेत, ज्यांनी हा संतांचा विचार केवळ भाषणातून नाही, केवळ लिखाणातून नाही तर आपल्या अभिनयामधून सुद्धा या नव्या पिढीपर्यंत संत तुकारामांच्या पिक्चरमधून खरीखुरी संतांचे विचार नेण्याचं काम ज्या किरण मानेंनी केलेलं आहे, जे कृतिशीलपणे आज सामाजिक सलोखा, सद्भाव आणि संतांची विचारधारा कशी या देशाला तारक आहे अशा पद्धतीची मांडणी करणारा एक सिने कलावंत आणि कृतिशील असणारा हा तरुण कलावंत आज या उद्घाटनाच्यासाठी येतोय. त्यासोबतच खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या तुकाराम महाराजांच्या, ज्ञानेश्वर माऊलींच्या, संत तुकारामांची परंपरा चालवणारे कीर्तनकार सुद्धा या महोत्सवामध्ये सहभागी होणार आहेत. श्यामसुंदर महाराज सोन्नर या काल्याच्या कीर्तनासाठी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर हा कीर्तन महोत्सव जेवढा आध्यात्मिक, श्रद्धाळू, जेवढा संतांचा विचार घेऊन जाणार आहे त्याच पद्धतीनं या परिसरातल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीच्या विरोधात असेल, ज्या पद्धतीनं आता आपण फेस करतोय, सप्टेंबर मधली अतिवृष्टी असेल किंवा आता काल परवा 23-24 तारखेला झालेला आपल्या परिसरामधला पाऊस आणि वारा असेल, या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा शेती, माती आणि माणूस म्हणून आणि सामाजिक सलोखा म्हणून सातत्यानं काम करणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं आम्ही या ठिकाणी व्याख्यानाला पण बोलवलेली आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं विलास बडे असतील, बडे मुद्दे मधले,
जे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शासनाच्या दरबारी आपल्या माध्यमांमधून आवाज उठवत आहेत, ते 1 तारखेला या व्याख्यानासाठी येणार आहेत, ज्याच्यामध्ये शेती माती सामाजिक सलोखा या सगळ्या मुद्द्याला घेऊन ते विवेचन करणार आहेत. 2 तारखेला या नैसर्गिक आपत्तीवरती शेतकऱ्यांना सामूहिकपणे एकजूट करून कृतिशीलपणे काम करणाऱ्या ग्लोबल ट्रस्टचे संस्थापक मयंक गांधी सर आहेत, ते त्या व्याख्यानामध्ये आपल्याला व्याख्याते म्हणून उपलब्ध झालेले आहेत. 3 तारखेला पैगंबर शेख सारखा तरुण जो एक खरा म्हणजे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन अस्मितेच्या मुद्द्याच्या पलीकडे जाऊन आपले खरे रोजगाराचे प्रश्न आहेत, शेती मातीचे प्रश्न आहेत, या प्रश्नाला घेऊन जनजागरण करणारे पैगंबर शेख 3 तारखेला येणार आहेत. 4 तारखेला जे डॉक्टर चौधरी म्हणून कवी आहेत, जे आपल्या कवी आणि विवेचनामधून एक सामाजिक सलोखा आणि ज्या समाजातल्या अनिष्ट रूढी आणि प्रथा आहेत याच्यावरती चौफेर हल्ला चलवतात, असे अगदी थोर कवी असणारे डॉक्टर असणारे चौधरी या कवीच्या निमित्तानं 4 तारखेला उपस्थित आहेत. ज्या पद्धतीनं सबंध देशभरामध्ये शेती आणि शेतकरी हा आसमानी संकटानं ह्याच्यात सापडलेला आहे, त्याच पद्धतीनं सुलतानी संकटामध्ये सापडलेला आहे. आणि म्हणून आर्थिक शेतीबद्दलची धोरणं, शेतीच्या संदर्भामध्ये या ठिकाणच्या राज्य आणि केंद्र सरकारनं केलेली करार मदार असतील वेगवेगळ्या देशाबरोबरची, आणि त्यामधून जी अडचणी आणि केवळ अडचणीच मांडून शेतकऱ्याला दुःखात नाही टाकायचं, तर या सगळ्या करारा मदारामधून जे प्रश्न निर्माण झालेले आहेत, शेती माती अडचणीत आलेली आहे, आपण घेत असलेला कापूस सोयाबीन आणि ऊस सुद्धा कसा अडचणीत आलेला आहे आणि आज भाव दनादन पडलेली आहेत, या सगळ्यामधून सुद्धा काय मार्ग असू शकतो हे सांगण्यासाठी अर्थतज्ञ म्हणून जे निष्णात आहेत असे डॉक्टर अजित अभ्यंकर सुद्धा या व्याख्यानासाठी येणार आहेत. आणि म्हणून आम्ही आपल्या या प्रेसच्या माध्यमातून, या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या सिरसाळा परिसरातल्या पंचकृषीतल्या धारूळ आणि परळी तालुक्याच्या सीमेवरती होत असलेल्या कन्नापूर या ठिकाणच्या कीर्तन महोत्सवामध्ये या परिसरातल्या सगळ्या शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, वेगवेगळ्या जाती धर्मातल्या सगळ्या लोकांना या रे या सारे या उक्तीप्रमाणे तरुणांना सुद्धा या कीर्तन महोत्सवाचा भाग बनावा आणि हा कीर्तन महोत्सव या परिसराच्या सांस्कृतिक प्रगतीसाठीचा, सांस्कृतिक एक चांगल्या पद्धतीनं या परिसराचं जडणघडण व्हावी यासाठी एक महत्वाचा भाग ठरेल. आणि आपण सगळे मिळून या परिसरांच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक उन्नतीसाठी एक पाऊल या कीर्तन महोत्सवातून आपण सगळे मिळून पुढे टाकूयात, या उदात्त हेतून आम्ही सगळ्या आपल्याला निमंत्रित करतोय. 28 तारखेपासून 6 तारखेपर्यंतच्या या सगळ्या व्याख्यानांना, या सगळ्या कीर्तनांना आपण आपल्या वेळेप्रमाणे उपस्थित राहावा आणि शेती आणि माती आणि शेतकरी आणि माणुसकी वाचवण्यासाठीची ही आपल्या सगळ्यांची लढाई आपण पुढे घेऊन जाऊ, या उद्देशानं आम्ही आपला सगळ्यांना बोलवलंय. आपण आलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि मोठ्या संख्येनं आपण सगळे या कीर्तन महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जिल्ह्यातच नाही तर मराठवाड्यामध्ये सध्या सामाजिक ते मोठ्या प्रमाणात निर्माण झाले, परंतु तुम्ही ऊस आंदोलनातून कुठेतरी कमी प्रमाण झालेला आहे, सामाजिक सलोखा निर्माण झालेला आहे. या कीर्तन महोत्सवातून असं काही वेगळं करण्यात येणार आहे का ज्यामध्ये सामाजिक तेढ कमी होईल? मुळातच या संतांनी जे कार्य केलेलं आहे, ज्यांच्या विजेच्या निमित्तानं आपण कार्यक्रम करतोय, त्यांचं कामच सामाजिक सलोखा राखणं, सामाजिक एकजूट ठेवणं आणि देव हा माणसामध्ये आहे, माणुसकी पण जपलं पाहिजे, हाच मुख्य हेतू असल्या कारणानंच हा तुकाराम महाराजांच्या विजेच्या निमित्तानं कीर्तन महोत्सव होतोय. आणि चळवळीमध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक घटकाची, व्यक्तीची आणि नेतृत्वाची जबाबदारी असते की माझ्या गावातला, माझ्या शिवारातला, माझ्या परिसरामधला सामाजिक सलोखा बिघडणार नाही. कुठल्या तरी अस्मितेच्या मुद्द्यावरून, कुठल्या तरी तत्कालीन राजकीय फायद्यासाठी जर अशा पद्धतीनं सामाजिक सलोखा बिघडण्याचा प्रयत्न होत असेल तर ते होऊ देऊ नये, अशीच भूमिका असली पाहिजे. आणि हाच मुख्य हेतू या कीर्तन महोत्सवाच्या पाठीमागचा आहे की सामाजिक सलोखा कायम ठेवणं आणि आपल्या मूलभूत जीवन मरणाच्या, शेती मातीच्या, रोजगाराच्या, आरोग्याच्या, शिक्षणाच्या प्रश्नावरती या घटकाला एकत्रित आणणं हाच मुख्य हेतू आहे. परिसरातल्या पारंपरिक ज्या काही कीर्तनकार असतील, भजनी मंडळी असतील, त्यांना काय आवाहन करणार, तरुणांना काय आवाहन करणार? मुळात या परिसरातल्या भजनी मंडळींनी अगदी सगळ्यांनीच मागच्या 3 वर्षापासून जो भरभरून प्रतिसाद या कीर्तन महोत्सवाला दिलेला आहे की खराखुरा
कीर्तनाचा जो उद्देश आहे, जे काला म्हणतो आपण कीर्तनाच्या सप्त्याचा किंवा समाप्तीचा, हा कालाच रूढ करण्याचं काम हा कीर्तन महोत्सव करतोय, जो की लोकांच्या घराघरातली भाकरी आणून खरा जो कृष्णाला अपेक्षित असणारा काला आहे कीर्तनामधला, तो काला ही कीर्तन महोत्सव करतोय. खरी सामाजिक दरी दूर करण्याचं काम करतोय, की गावातल्या प्रत्येक कुटुंबाच्या, म्हणतोय मी, समाजाच्या वेगवेगळ्या घटकातल्या घरातून ही भाकरी या कीर्तन महोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी येते आणि कुणाच्या घरातली भाकरी कुणाच्या ताटात गेली हे कळत नाहीये. आणि म्हणून यामध्ये फार मोठं योगदान या परिसरातल्या या श्रद्धाळू लोकांनी, या संत साहित्यामध्ये काम करणाऱ्या कीर्तनकारांनी, या सगळ्या लोकांनी फार मोठा सहभाग यामध्ये नोंदवलेला आहे. आणखीही नोंदवण्याची तयारी त्यांनी दाखवलेली आहे आणि म्हणून त्यांनी सुद्धा मोठ्या संख्येनं यामध्ये सहभागी व्हावा असं आव्हान आम्ही त्यांना करतोय.